विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठू नावाचा गजर करत पालख्या पंढरपूरकडे निघाल्यात. जवळपास पुण्यापासून 80-90 किलोमीटरपर्यंत नक्कीच पोहोचल्यात. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकीला अनेक दिंड्या या वारीमध्ये सामील झालेल्या असतात. वर्षानुवर्ष या वारीमध्ये सहभाग नोंदवणारे बुजुर्ग हे सुद्धा अनेक दिसून येतात. म्हणजे जी काही लाखो लोक जमतात, समजा 12 लाख लोकांची ती जत्रा भरत असेल, तर माझ्या अंदाजाप्रमाणे त्यामध्ये 1,00,000 ते 1.5 लाख हे कमीत कमी सलग 10 वर्ष आषाढीची वारी करणारी वारकरी मंडळी असतात. अर्थात हा माझा फक्त एक अंदाज आहे, रफ कॅल्क्युलेशन्स असंही तुम्ही म्हणू शकता. तर अशीच वर्षानुवर्ष वारी केलेला एक व्यक्ती, एक पांडुरंगाचा निस्सीम भक्त, वारी जवळ आलेली आहे. वारी 15 ते 20 दिवसावर आली आहे. दिंडी निघणार आहे आणि त्याच्या वयोमानानुसार वय साधारणतः 75चं वय असावं. पडण्याचं निमित्त झालं आणि त्याच्या पायाला खूप मोठा मार लागला. थोडंसं फ्रॅक्चर म्हटलं तरी चालेल. मग गावाकडचा दवाखाना, जुजबी औषध पाणी, 3-4 दिवस वाट पाहिली. पुन्हा डॉक्टरकडे जावं लागलं, लंगडत लंगडत. डॉक्टर म्हणाले, अरे थोडा वेळ लागेल, तुझं वय जास्त आहे, तसं काही ऑपरेशन प्लास्टर घालणं काही गरज नाही आहे, होऊन जाईल ते, मी गोळ्या दिल्यात, तुला समाधान नसेल तर मी गोळ्या बदलून देतो, असं म्हणून त्यांनी औषध बदललं. असं करता करता 8 दिवस गेले आणि वारी आली जवळपास 8 दिवसावर. त्या विठ्ठलाच्या दर्शनाला मी जाणारच, हा त्याच्या मनाने घेतलेला ध्यास. आणि वारी चुकली नाही पाहिजे. ज्या वारीची सुरुवात एक लहान मूल असतानापासून झाली, आई वडिलांचं बोट धरून दुडूदुडू धावत त्या वारीमध्ये, कधी चालत, कधी बापाच्या खांद्यावर बसून, कधी ट्रकमध्ये गंमत म्हणून बसत त्यांनी वारी पूर्ण केलेली. जसजसा मोठा होत गेला तसतसं विठ्ठल नामाचा त्याला पण ध्यास लागला. बापाच्या पावलावर पाऊल टाकत अखंड वारीमध्ये तो दरवर्षी जाऊ लागला. आणि आज पाय जायबंदी, लंगडत लंगडत चालतोय आणि 8 दिवसावर वारी आली. आता दिंडीची तयारी सुरू झाली. गावातून दिंडी उठण्याची वेळ आली आणि अजूनही मला नीट चालता येत नाही. विठ्ठला तूच बघ रे, तुझ्या दर्शनाला मला नक्की यायचं आहे. साकडं घातलं त्यांनी मनातल्या मनात. 8वा दिवस उजाडला. दिंडी गावातून उठण्याची वेळ आली. तसा हा म्हातारबुवा काठी हातात घेऊन त्या दिंडीच्या बरोबर लंगडत लंगडत वारीला निघाला. निस्सीम भक्ती त्या विठ्ठलाची आणि मग त्या विठू माऊलीच्या दर्शनासाठी आसुसलेलं मन घेऊन ही जगणारी वर्षानुवर्ष, आज 60 ते 65 वर्ष आषाढी वारीत सामील होणारा हा वृद्ध, त्याच्या बालपणानंतर त्याच्या तरुणाईमध्ये सुद्धा त्याने अनेक वेळा वारी केली. वडील जोपर्यंत हयात होते तोपर्यंत सोबत असायचे. वडिलांच्या नंतर त्याने ही धुरा वाहिली. भगवी पताका घेऊन वारीमध्ये सामील व्हायचा आणि विठ्ठल नामाचा गजर करत मस्तपैकी पंढरपूरकडे रवाना व्हायचा. अव्याहतपणे 65 वर्ष वारी केलेली ही व्यक्ती लंगडत लंगडत त्या वारीमध्ये सामील झाली. पाय दुखतोय, आतोनात वेदना होत आहेत. जेव्हा कंटाळा येईल, जेव्हा पाय साथ देत नाही, तेव्हा ट्रकमध्ये बसून थोडंसं अंतर जायचं आणि पुन्हा दुसऱ्याला बसायला जागा देऊन लंगडत लंगडत वारीच्या मागं चालत राहायचं. जिथे मिळेल तिथे काहीतरी खायचं. दिंडीमध्ये जे काही मिळेल त्याच्याने पोट भरायचं. जिथे मुक्काम करावा लागायचा तिथं मुक्काम. अशाच एका मुक्कामाच्या ठिकाणी या विठ्ठल भक्ताला जाणवलं, रात्री अपरात्री पहाटेची वेळ, पायातनं वेदना होत आहेत, त्यामुळे झोप येत नाही आहे, डोळ्याला डोळा लागत नाही आहे. पण कानावर शब्द आले,
कोणीतरी एका टोपलीत विषारी सर्प आणलेला आहे आणि त्या 4-5 लोकांची धावपळ सुरू आहे की हा विषारी सर्प जिथं जास्त वारकरी झोपलेत तिथं सोडून देऊया, 10-5 तरी दगावतीलच. हे ऐकल्यानंतर कान टवकारले आणि त्या ग्रुपच्या जवळ तो गेला. म्हातारा माणूस 74-75 वय, काठी घेऊन गेला आणि त्यांनी त्यांना झोडपायला सुरुवात केली. हा एकटा बघून, रात्री अपरात्रीची वेळ बघून त्या 3-4 लोकांनी सुद्धा याला झोडपला, चांगला मार दिला आणि आता आपला काही प्लॅन सक्सेस होणार नाही म्हणून ते तिथनं पळण्याच्या तयारीत होते. तेवढ्याच तो विषारी सर्प त्यांच्याच अंगावर गेला. म्हातारबुवा येऊन जागेवर झोपले. प्रचंड मार लागलेला. कुणाला काय सांगावं, कुणाला उठवावं या प्रश्न घेतच त्यांना कधी डोळा लागला कळलं नाही. पहाटे उठून पाहतात तर रात्रीच्या माराचा काहीही मागमूस नाही. कुठे कुठे जखमा दिसत होत्या, त्या जखमासुद्धा गायब. आकाशाकडे पाहिलं आणि विठू माऊली तुझीच कृपा असं म्हणून हात जोडले. सकाळी यथावकाश सर्व दिंडी परत पंढरपूरकडे निघाली. जेवढं शक्य होतं तेवढं चालत चालत म्हातारबुवा दिंडीच्या मागं त्या पंढरपूरकडे रवाना झाले. हा रात्रीचा अनुभव मनात घेत 2-4 दिवस चालत राहिले. पाय तर ठणकत होता. एके ठिकाणी रिंगणासाठी सगळी दिंडी थांबली. रिंगण झालं आणि त्यानंतर अन्नाची पाकिटं वाटण्याची वेळ झाली. अन्नाची पाकिटं सगळ्यांना वाटली गेली. लंगडत असल्यामुळं ते वाटप जिथं चालू आहे तिथपर्यंत ते पोहोचू शकले नाही. त्या गर्दीतली धक्काबुक्की त्यांना सहन झाली नाही म्हणून एके ठिकाणी बसून राहिले. विठ्ठलाला आळवलं मनातल्या मनात, विठू माऊली तुलाच काळजी, लंगडत लंगडत आलोय वारीत. आत्ता या रिंगणाच्या वेळेस पोटाला नाही दिलंस तरी चालेल, पुढं कुठे तर कुठे काहीतरी पोटाची सोय करशीलच. अशी आळवणी विठ्ठलाची करत, विठ्ठल नामाचा जप करत पापण्या मिटून ते बसले होते आणि तेवढ्यात त्यांना चाहूल लागली. एक गर्दीतून कोणी कार्यकर्ता, कदाचित त्यांच्या दिंडीतला, दुसऱ्या दिंडीतला कोण होता माहीत नाही. दादा भूक लागली आहे ना, घे थोडंसं जेव, पाणी पी, बरं वाटेल तुला. त्यांनी त्या कार्यकर्त्याकडे बघितलं पण तो क्षणात कुठेतरी गर्दीत नाहीसा झाला. अन्नाचं पाकिट उघडलं तेवढ्यात पांगुळ गाड्यावर बसवून एक भिकारी आला. खूप काकुळतीने त्याने ओंजळ पसरली, काहीतरी द्या, मला भूक लागली. याचं मन माणुसकीने ओतप्रोत भरलेलं मन. त्यांनी सरळ ते खोललेलं अन्नाचं पाकिट त्या भिकाऱ्याच्या ओंजळीत दिलं. त्याला मनोमन प्रणाम केला. तो भिकारीसुद्धा मोठा दिलदार. त्यांनी त्याच पाकिटातला एक घास स्वतःच्या हाताने या म्हातारबुवांना भरवला. यांनीसुद्धा आनंदाने तो एक घास खाल्ला आणि नंतर पाणी प्याले. तो पांगुळ गाड्यावरचा भिकारीसुद्धा कुठे गेला समजलं नाही. याने परत विठू माऊली तुझी कृपा असं म्हणून एक घास खाल्ल्यावर सुद्धा पोट भरून जेवल्यासारखं त्यांनी ढेकर दिला आणि त्यांचं त्यांनाच आश्चर्य वाटलं. दिंडी अशीच पुढं सरकत राहिली आणि ही दिंडी पंढरपूरच्या आसपास पोचली. 2-3 अनुभव असे घेतल्यानंतर विठ्ठल नामाचा जप करत करत हे म्हातारबुवा त्या दिंडीचा भाग बनून मंदिराजवळ पोचले. आणि त्या मंदिराजवळ त्यांना जाणवलं की आता खूप मोठी धक्काबुक्की होऊ शकते. पायात आपल्या जीव नाही आहे. लंगडत लंगडत ते कसेबसे मंदिरापर्यंत पोचत आहेत. तेवढ्यात आरोळी आली. तेवढ्यात सिक्युरिटी गार्ड धावत आले. मुख्यमंत्र्यांची गाडी आली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा. त्याच्यामुळं सर्वांना प्रवेश बंद. या धक्काबुक्कीमध्ये कुठे लांब फेकले गेले त्यांचं त्यांनाच कळलं नाही. त्या मंदिराच्या दरवाजाजवळ जो नंबर होता तो ते मागे फेकले जात. त्या रांगेतून खूप मागे त्यांना जावं लागलं. आणि अशा या पायाची वेदना सहन करत त्यांना वाटलं आता काही आपल्याला दर्शन मिळत नाही. यथावकाश अर्धा तास 1 तास असाच गेला. या लंगड्या माणसाला ढकलणारी माणसांची काही गर्दी, तिथे काही कमतरता नव्हती. हळूहळू हा मंदिरापासून खूपच लांब फेकला गेला. विठ्ठल नामाचा जप ओठावर सतत चालूच होता. विठू नामाचा गजर करत करत लंगडत लंगडत या दिंडीसोबत तुझ्या दर्शनाला आलो, पण तुझ्या दरवाज्यातनं तू मला आज इथपर्यंत फेकलेस. इतकं तू लांब नेलेस म्हणजे तुझंच
बहुतेक मनात नाही आहे मला दर्शन देणं. अशी काहीतरी मनाची समजूत काढत काढत तो रांगेत थांबला. त्याला आठवत राहिलं लहानपणापासून 10-12 तास रांगेत उभं राहून या विठ्ठू नामाचा गजर करत करत त्याच्याच पावलावर आपण मस्तक टेकवायचो आणि प्रसन्न चेहऱ्याने आपल्या आईवडिलांच्या सोबत परतीच्या वारीला निघायचो. दर्शन द्यायचा तो. मग यावर्षी असा का? का बरं रागवलाय? माझ्या पायात बळ नसताना, माझा पाय जखमी असताना मी लंगडत लंगडत तुझ्या दरबारात आलो आणि तू मला तिथून ढकलतोयस. यथावकाश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्यवस्थित यथासांग पूजा झाली. आता वारीचा तो नियम, आषाढी वारीमध्ये या मोठ्या व्यक्तींना प्राधान्य देऊन पूजा केली जाते. ह्याच्यामध्ये काही बदल नाही. गरिबाला दर्शन मिळतं, त्यातून लकी ड्रॉ काढला जातो. काही वारकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या सोबत पूजा करण्याचा अधिकार प्राप्त होतो. पेपरमध्ये फोटो झळकतात वगैरे वगैरे. हे सगळं बघून त्याला 60 वर्ष 65 वर्ष हेच बघत आला. पायातल्या वेदना उभं राहू देत नव्हत्या म्हणून एका झाडाखाली विसावला. झाडाखाली बसल्या बसल्या विठूनामाचा गजर सुरूच होता. पूजा तर संपली होती. रांग हळूहळू पुढे सरकत होती. पण याला बिलकुल बळ नव्हतं. पायाच्या वेदना खूपच वाढल्या होत्या. त्यानंतर कुठून कोण जाणे एक व्यक्ती त्या झाडाखाली आली आणि याला म्हणाली, पोटात काही नाही आहे, त्याच्यामुळं तुम्हाला त्रास होतोय. दर्शन होईल तुम्हाला, काळजी करू नका. तोपर्यंत 2 घास खाऊन घ्या. सुग्रास अन्नाने भरलेलं एक ताट त्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या समोर ठेवलं. भूक तर खूप लागलेली होती. धक्काबुक्कीने शरीर थकलं होतं. पायातल्या वेदनासुद्धा बसू देत नव्हत्या. 2 घास खाल्ल्यावर तरी बरं वाटेल या अपेक्षेने त्यांनी 2 घास तोंडात ढकलायला सुरुवात केली. इतकं सुग्रास अन्न आयुष्यात कधीही खाल्लं नव्हतं याची जाणीवसुद्धा झाली की नक्की हे अन्न कोणी बनवलं आहे. म्हणून त्या कार्यकर्त्याला विचारलं. तो म्हटला, अहो आम्हीच अन्नदानाचं कार्य करतो. हे समोर माझं दुकान आहे, तुम्हाला दिसतंय ना रस्त्याच्या त्या पलीकडे. म्हणून त्याने दुकानाकडं हात दाखवला. ते पाहून हा आपला विठ्ठू नामाचा गजर करणारा भक्त खूपच हळवा झाला आणि या हळवेपणातच त्यांनी मस्तपैकी त्या अन्नाचा आस्वाद घेणं सुरू केलं. असा आस्वाद घेत घेत पोटभर जेवल्यानंतर त्यांना जाणवलं की हे ताट काहीतरी स्पेशल आहे. हा देणारा व्यक्ती काहीतरी वेगळा दिसतोय. हा म्हणतोय की हा अन्नदानाचं काम नेहमी करतो, पण मला त्याच्या दुकानात अशी काही लगबग दिसत नाही आहे. अशा विचारांमध्येच त्याचं जेवण झालं, पाणी प्याला आणि लंगडत लंगडत हात धुवायला गेला. तो कार्यकर्ता त्याच्याकडे बघत होता. लंगडताना त्या कार्यकर्त्याने विचारलं की अरे काय पायात काही वेदना आहेत, काय लागलं? त्यांनी सांगितलं, या वारीच्या आधीच 15-16 दिवस मी घरात पडलो आणि मला खूप मोठा मार लागलाय पायाला. हे ऐकून तो कार्यकर्ता कळवळला. तो कार्यकर्ता म्हणला, द्या बाबा पाय माझ्या हातात द्या, मी थोडं मॉलिश करतो, आपल्याला बरं वाटेल. आपण थकला आहात, एवढ्या दुरून या विठ्ठलाच्या दर्शनाला आला आहात. नगर बाबा, माझा पाय तू कसा हातात घेशील? इतकं मोठं कार्य करतोयस, सगळ्यांना समध्यासनी अन्न खाऊ घालतोयस, मोठा माणूस आहेस, माझ्या गरिबाचा पाय का हातात घेतोय? त्यांचं काही एक न ऐकता त्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पायाला मॉलिश करणं सुरू केलं आणि आश्चर्य, मॉलिश करतानाच त्यांना जाणवलं की काहीतरी बरं वाटतंय आपल्याला आतून. इतक्या देवळापासून मोठी गर्दी, गोंधळ, लोकांची धावपळ आणि धावत धावत लोक मंदिरापासून लांब चालली आहेत. एकमेकात काहीतरी ओरडतायत, कुजबुजतायत, एकमेकांना काही सांगण्याचा प्रयत्न करतायत. हे सगळं पाहून या भक्तांनी, या विठ्ठलाच्या निस्सीम भक्तांनी विचारलं एकाला अडवून, अरे काय झालं, का पळतोया? तो बोलला, अहो गाभाऱ्यातनं आपल्या श्री विठ्ठलाची मूर्ती गायब झाली आहे. आत्ता तर मुख्यमंत्र्यांनी पूजा केली, तेव्हा होती मूर्ती, आणि कुठे गेली र? असं हा विचारतोय आणि हा पण कावराबावराहून इकडे तिकडे पाहतोय. तेवढ्यात त्याला लक्षात आलं, मॉलिश करणारे हात त्याच्या पायावर नव्हते. तो कार्यकर्ता पण तिथून गायब होता. हे पाहून त्याच्या मनामध्ये चर्र झालं, अंगावर काटे आले. पुन्हा एकदा आकाशाकडे बघून, विठ्ठला तुझी कृपा रे असं म्हणून हात जोडले, पापण्या मिटल्या. दुकानाकडे पाहिलं. पापण्या उघडल्यावर त्या दुकानाच्या दिशेला
मगासपर्यंत दिसणारं दुकानसुद्धा गायब होतं आणि तो कार्यकर्ताही गायब होता. आणि आरोळ्या ठोकत लोक पळत होती की गाभाऱ्यातनं श्री विठ्ठलाची मूर्ती गायब झाली. काय अर्थ घ्यायचा तो त्यांनी घेतला आणि त्याच्या डोळ्यातनं विठ्ठलाचा नामजप करता करताच अश्रूंच्या धारा त्या रिकाम्या ताटात वाहू लागल्या. चंद्रभागेत स्नान करून पुन्हा एकदा दर्शनाची आस घेऊन बसलेला हा विठ्ठलाचा निस्सीम भक्त काय समजायचं ते समजून गेला. एक आस्थेचा दीपक त्याच्यासाठी जळत राहिला होता. पूर्ण दिंडीमध्ये त्याला तो विठ्ठू, त्याचा विठ्ठल पूर्ण दिंडीमध्ये त्याच्यासोबत होता. ही असते मित्रांनो वारकऱ्याची एक कथा. मानसी म्हणून कोणीतरी रायटर आहेत, क्रेडिट गोज टू हर. त्याच्यामुळं मला अतिशय भावली आणि या आषाढीच्या वारीच्या पार्श्वभूमीवरती या विठ्ठलाची भक्ती तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रवीणी केलेला एक प्रयत्न. लंगडत लंगडत चालत त्या वारीमध्ये जाण्याचं धारिष्ट दाखवणारा हा विठ्ठल भक्त आणि आपल्या भक्ताच्या हाकेला ओ देत त्याच्या सेवेमध्ये पूर्ण दिंडीमध्ये त्याची काळजी घेत घेत आणि मंदिराजवळ त्याला दर्शन होत नाही आहे हे समजल्यावर, या धक्काबुक्कीत तो आत येऊ शकत नाही हे समजल्यावर बाहेर येऊन त्याला दर्शन देणारा, त्याच्यासाठी नैवेद्य म्हणून ठेवलेलं एक सुग्रास अन्नाचं ताट. पंढरपूरला जर आपण गेला असाल तर आपल्याला ते नैवेद्याचं ताट काय प्रकार असतो हे नक्की माहीत असेल. अतिशय सुग्रास असं ताट असतं ते. अशाच ताटाचा तो नैवेद्य त्या विठुरायानीच रूप बदलून एका कार्यकर्त्याचं रूप घेऊन त्याला जेवू घातलं, त्याला पाणी प्यायला सांगितलं, त्याच्या पायाला मॉलिश केलं. आणि जेव्हा हे सगळं आठवत आठवत रडत रडत त्याने उठण्याचा प्रयत्न केला, आपली काठी कुठं आहे म्हणून ती काठी हुडकण्याचा प्रयत्न केला, पाहतो तर काठी गायब. कसा बसा उभारण्याचा प्रयत्न केल्यावर त्याला लक्षात आलं की अरे त्या कार्यकर्त्याने जे मॉलिश केलं त्याच्याने माझा पाय पूर्ण बरा झाला आहे. पुन्हा एकदा त्याचे डोळे मिटले गेले, अश्रूंच्या धारा सुरू झाल्या आणि विठू नामाचा जप अखंड ओठावर चालू झाला. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.